शिवीगाळ का केली विचारण्यासाठी गेलेल्या आजी सासऱ्याच्या डोक्यात आणि पाठीत गज घालून जखमी केल्याची घटना अभयनगरमध्ये घडली। या प्रकरणी सुरेश शाहू सरोदे वय 75 राहणार रोपळे तालुका पंढरपूर यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून विशाल बापू सोनवणे वय 28, बापू रावण सोनवणे वय 50 दोघे राहणार अभयनगर माळीवस्ती झेंडा चौक सांगली यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे। फिर्यादी सुरेश सरोदे आणि संशयित आरोपी हे नात्यानं जावई आणि नातीचा सासरा असून संशयित आरोपी विशाल सोनवणे आणि बापू सोनवणे यांनी घरगुती कामावरून शिवीगाळ केली होती। शिवीगाळ का केली हे विचारण्यासाठी फिर्यादी 20 मे रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास अभयनगर माळीवस्ती झेंडा चौक सांगली येथे गेला असता नात शिवानी हिचा नवरा विशाल सोनवणे आणि तिचा सासरा बापू सोनवणे हे दोघे घरातून आले। त्यांनी काही एक न बोलता हातातील गजाने फिर्यादीच्या डोकीत तसेच पाठीवर मारले, तर फिर्यादीची नात शिवानी हिचा सासरा बापू सोनवणे यांनी दगडाने पाठीत मारून फिर्यादीस जखमी केले आहे। तसेच नात शिवानीच्या नाकावर विशाल सोनवणे यांनी हाताने मारले आहे। उपचारानंतर फिर्यादींनी संजयनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून विशाल सोनवणे आणि बापू सोनवणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे।